फोटो घे तो इकडे चेतन तो इकडे फोटो घ्या. सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन गिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मातेचे जनार्दन धन्यवाद. परमपूज्य निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन बाबांच्या पालखीचं पूजन या ठिकाणी संपन्न झाल्याबद्दल आपण जोरदार टाळी वाजून अभिनंदन करायचंय. नंतर आपण या ठिकाणी लगेचच करण्यासाठी मी बाबाजींना आपल्या पारेश्वर संस्थानचे मठाधिपती स्वामी महेंद्र नंदगिरीजी महाराज बाबाजींच्या हस्ते परमपूज्य महामंडलेश्वर सेवागिरी बाबांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर या ठिकाणी कलश पूजन देखील संपन्न होईल. कलशवाल्या मुलींनी आपापल्या जागेवरती उभा राहायचंय. दोन माता भगिनींनी समोर येऊन कलशवाल्या कुमारिकांचं पूजन या ठिकाणी करून घ्यायचंय. ठिकाणी घेऊ. शिवभक्त मौन गिरिराज शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले बाबांचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला
धन्यवाद. या ठिकाणी कलश पूजन देखील संपन्न झालेलं आहे. सर्वांनी कलशवाल्या ज्या कुमारिका आहेत त्यांनी आपापल्या जागेवरती बसून घ्यायचंय. बाबांच्या शिरावरी शोभे जटाभार. जटामध्ये बाबा दिसे छान. आज मला लागले स्वामींची ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज. आज मला लागले स्वामींची ध्यान. सुंदर अशी नर्मदा मातेची परिक्रमा या ठिकाणी संपन्न केलेली आहे. आणि बाबाजींच्या पूजनासाठी मी परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी सेवागिरीजी महाराज यांच्या हस्ते बाबाजींचं पूजन या ठिकाणी होईल. बाबाजींना विनंती करतो बाबाजींच्या पूजनासाठी. बाबाजींचा जप आपण या ठिकाणी करू. ओम जनार्दनाय नमः. 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 त्यानंतर आदरणीय आमचे गुरुबंधू रंगनाथांना धनाड यांचं देखील पूजन या ठिकाणी करण्यासाठी मी बाबाजींना विनंती करतो की त्यांनी देखील अण्णांचं पूजन या ठिकाणी करायचंय. ज्यांना परमपूज्य स्वामी महेंद्रानंदगिरी बाबांचं पूजन करायचं आहे अशा भाविकांनी वरती स्टेजवरती यायचंय. तोपर्यंत सुंदर असा भक्तिगीताचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ. बाबाजींचं पूजन या ठिकाणी चालूच राहील. तोपर्यंत आपण भक्तिगीताचा आनंद आनंद उत्सव म्हणून बाबाजींचं आगमन आज आपल्या गेल्या 3.5 महिन्यानंतर खडतर नर्मदा मातेची तपश्चर्या या ठिकाणी पूर्ण करून बाबाजींचं आगमन दोन्ही पूजन सोबत करायचे. किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. तुझ्या नामाची रे वाहे झुळझुळ गंगा. तुमच्या सगळे सांगू सद्गुरुराया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. बाबाजींचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांनी
सर्व माता भगिनीला विनंती आहे आपण आपल्या जागेवरती उभा राहून आनंद उत्सव म्हणून एक भक्तिगीत आपण या ठिकाणी सादर करू. बोलो बोलो सब मिल बोलो ओम जनार्दनाय. बोलो बोलो सब मिल बोलो ओम जनार्दनाय. ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय. ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय. बोलो बोलो सब मिल बोलो ओम जनार्दनाय. 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 ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय. ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय. बोलो बोलो सब मिल बोलो ओम जनार्दनाय. बोलो बोलो सब मिल बोलो ओम जनार्दनाय. धन्यवाद. गेल्या 3.5 महिन्यापासून बाबाजींनी खडतर तपश्चर्या म्हणजेच नर्मदा मातेची परिक्रमा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. कमीत कमी बाबाजींचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं. जोरदार टाळी वाजून अभिनंदन करायचंय. बाबाजींच्या अनुपस्थितीमध्ये गेल्या 3.5 महिन्यापासून आमचे सर्व गुरुबंधू सागर डोमाळे, ओम जाधव, रोहित शेळके तसेच आपला तो बोडके सर्व चौघांनी समोर या ठिकाणी यायचे. सर्वांचं हे पूजन या ठिकाणी आपल्या कमिटीच्या वतीनं होईल. गेल्या ज्यांनी घेतलेली होती असे आमचे आपण अभिनंदन करू.
शुभम बोडखे यांनी स्टेजवरती यायचंय. तसेच दास माऊली चॅनलचे आमचे संपादक अरुण भाऊ, आपण देखील पूजनाचा स्वीकार करावा. या ना वरती या. तसेच प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या म्हाळसा हक्काचा मोलाचा वाटा असतो, त्यांचं देखील पूजन आपल्या कार्यक्रमामध्ये काही गडबडीमध्ये राहून गेलं तर त्यांनाही विनंती आहे, आपण पूजनाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. नानींना विनंती आहे म्हाळसा हक्काचं पूजन. आमचे सोहांजलीचे सर्व गायक मंडळी, आमचे गायक प्रसाद चव्हाण, अनिल बुट्टे, भगुरकर यांचंही पूजन या ठिकाणी करून घ्यायचंय. तसंच आमचे गुरुबंधू श्री क्षेत्र वेरूळवरनं या ठिकाणी आलेले आहे ते रवींद्र भाऊ कामकर, त्यांचं देखील पूजन. तसेच आमचे सागर भाऊ निगोटे हडस पिंपळगाववरनं या ठिकाणी आलेले आहेत. चंद्रकांत भाऊ गायकवाड हे देखील या ठिकाणी काटे पिंपळगाववरनं या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील पूजन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तसेच बाबाजींचे सारथी संतोष कदम यांचं देखील पूजन करून घ्यायचं आहे. खडतर तपश्चर्या म्हणजे नर्मदा मातेची परिक्रमा या ठिकाणी संपन्न केलेली आहे आणि मातेच्या परिक्रमामध्ये बाबाजींना आलेले नर्मदा मातेचे अनुभव या ठिकाणी बाबाजी आपल्याला स्वतःहून या ठिकाणी सांगणार आहेत. बाबाजींना मी विनंती करणार आहे या ठिकाणी परमपूज्य वजरवर्ण परमेश्वर बाबा यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तसेच स्वामी हृदयानंद माऊली यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे.
परमेश्वर बाबांचं पूजन करण्यासाठी मी विनंती करतो. म्हणजे परमपूज्य पारेश्वर संस्थानचे मठाधिपती स्वामी महेंद्र नंदगिरीजी महाराज बाबाजींना विनंती आहे परमेश्वर बाबांचं पूजन तसेच स्वामी राधानंदगिरीजी महाराज यांचंही पूजन या ठिकाणी लगेचच करून घ्यायचं आहे. ज्यांनी या ठिकाणी आपला आवाज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला असे महेश साऊंड सिस्टमचे मालक आदरणीय आमचे मामा विष्णू मामा यांनाही विनंती आहे आपला पूजनाचा आपण लगेचच या ठिकाणी स्वीकार करावा. मामा यावर धन्यवाद. या ठिकाणी सर्व संत पूजन संपन्न झालेलं आहे. आपण जोरदार टाळी वाजवून अभिनंदन करायचं आहे. लगेचच परमपूज्य बाबाजींच्या अमृत वचनाकडे परमपूज्य पारेश्वर संस्थानचे मठाधिपती स्वामी महेंद्रानंदगिरीजी महाराज गेल्या 3.5 महिन्यापासून खडतर तपश्चर्या म्हणजे नर्मदा मातेची परिक्रमा त्यांच्यासोबत आदरणीय आमचे अण्णा देखील त्यांच्या संग सहभागी होते. तसेच अशोक गायकवाड यांनाही विनंती आहे आपण स्टेजकडे पूजनासाठी यायचंय. रमेश पगार यांनाही विनंती आहे आपण स्टेजकडे पूजनासाठी यायचंय. बालाजी धनाड यांनाही विनंती आहे आपण बालाजी धनाड 1 महिन्याची का होईना परिक्रमा आपण पूर्ण केलेली आहे. त्यांना विनंती आहे आपण स्टेजकडे पूजनासाठी यायचंय. परमपूज्य परमेश्वर बाबांच्या हस्ते यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. तसेच माता भगिनीमध्ये रंजनाबाई पगार शोभाबाई मेटे यांनाही विनंती आहे आपण आपला पूजनाचा स्वीकार करायचा आहे. नानींना विनंती आहे दोन्ही माता भगिनींचं पूजन आपण या ठिकाणी करायचंय. गेल्या 3.5 महिन्यापासून परमपूज्य बाबाजींनी खडतर नर्मदा मातेची परिक्रमा या ठिकाणी संपन्न केलेली आहे. आणि बाबाजींच्या गेल्या 3.5 महिन्यामध्ये बाबाजींना ज्या नर्मदा मातेंनी आशीर्वाद दिला, जो प्रसाद दिला, जे अनुभव त्या ठिकाणी आले ते आपल्याला या ठिकाणी बाबाजी सांगणार आहेत. बाबाजींना मी विनंती करतो की बाबाजींनी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन जीवनातील आपले आलेले 3.5 महिन्याचे अनुभव आम्हाला या ठिकाणी सांगावे अशी बाबाजींना या ठिकाणी विनंती करतो. शोभाबाई मेटे यांनाही विनंती आहे आपण आपला पूजनाचा स्वीकार करावा. बाबाजींना विनंती आहे आपण लगेचच आपल्या गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै ओम जनार्दनाय नमः तस्मै ओम शांतिगिरी नमो नमः मावली मावली जनार्दन मावली 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 जनार्दन मावली 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 जनार्दन मावली 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 जनार्दन मावली जनार्दन मावली जनार्दन मावली हरी कृपेची सावली सावली भोळ्या भक्ताला सावली भोळ्या भक्ताला सावली मावली मावली जनार्दन मावली 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 जनार्दन मावली 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 जनार्दन मावली जगद्गुरु धन जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय ईश्वर भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय बजरंग बली की जय नर्मदा मैया की जय बाबांच्या आशीर्वादाने आणि बाबांचे उत्तराधिकारी परमपूजनीय स्वामी शांतिगिरी महाराज जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने भगवान पारेश्वरांच्या आशीर्वादाने आणि नर्मदा माईच्या आशीर्वादाने आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली परंतु पारेश्वराला बाबाजीला जाताना प्रार्थना केली होती काय आमच्याकडून ही पूर्ण हो द्या पूर्ण करून घ्या खरोखर खूप अडचणी आल्या आणि ज्या वेळेला आम्ही नर्मदा मातेचा परिक्रमेचा संकल्प केला आणि संकल्प रूपाने नर्मदा माईला सोबत घेतलं त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी मला अशा अडचणी आल्या की कधी गुडघा दुखत जाईल कधी काय दुखायचं कधी पुढं काय आम्ही असं संकल्प काही दुखू काही हो परंतु नर्मदा मातेची मैयाची परिक्रमा ही पूर्ण करायची आणि बऱ्याच वेळेला पायाला फोड आली काचाला फोड आली रोटाला फोड आली थोडी यायची फुटून जायची आमचा संकल्प परिक्रमा पूर्ण करायची काय राहतं भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये खूप काही कसोऱ्या असतात परंतु त्या कसोऱ्याला आपण उतरलं पाहिजे आहे की नाही जेवढ्या काही तीर्थयात्रा आहेत त्यापैकी नर्मदा परिक्रमा ही तीर्थयात्रा अशी आहे की फार कठीण आहे कारण की आम्ही स्वतः अनुभव आणि बघा जेवढे देवी देवता असतील सर्वांची स्थानं त्या नर्मदाबाईच्या काठीला आहेत बऱ्याचशा ऋषीचा समाज आहे बऱ्याचशा साधू संतांच्या ऋषीमुनींचा समाज आहे आणि एवढंच नव्हे त्या नर्मदा माईमध्ये नर्मदा मातेमध्ये जेवढे काही बारीक सारी लहान मोठी दगडगोटे असतील गोल दगड असतील पूर्णपणे ते काय आहे भगवान शिवाचे शिवस्वरूप शिवलिंग आहे की नाही लाखो करोडो अब्जावधी अर्बो खरबो आपण होतो ना इतक्या संख्येने जे दगड आहे ते शिवलिंग आहे आपण नर्मदा माईला परिक्रमा झालीच परंतु त्या अनंत कोटी शिवलिंगाला परिक्रमा प्रदक्षिणा झाली तेवढा आम्हाला एक आनंद वाटतो कारण असं म्हणतात बाबाजी म्हणायचे की हा नर्मदा मातेमधला हर कंकर शंकर आहे म्हणजे प्रत्येक दगड हा शंकर शिवस्वरूप आहे तुम्ही आज बी गेले नर्मदा माईतून दगडांना उतरून पूजा करायला लागली पूजा करताना तुम्हाला साक्षात्कार होईल म्हणजे त्या दगडाची तुम्हाला प्रांतिष्ठ करणे सुद्धा आवश्यक नाही की ती गोटी सुद्धा पॉवरफुल आहे नर्मदा माईची आणि जेवढे असं म्हणतात की
नर्मदा माईच्या काठी जेवढे वृक्ष असतील पूर्वीचे ऋषीमुनी म्हणजे अशी फार मोठी आख्यायिका आहे, फार महत्व आहे विषय. आणि नर्मदा माई ही भगवान शिवाजी शंकरची लाडकी कन्या आहे. त्यामुळे सतत हमेशा भगवान शिव शंकर सुद्धा नर्मदा माईच्या सोबतच आहे. ठीक आहे. म्हणून जीवनात अनेक तीर्थयात्रा असतील, अनेक तीर्थ असतील, परंतु नर्मदा माईच्या परिक्रमासारख्या तीर्थयात्रा आम्हाला तरी वाटतं की कडक यात्रा कोणती तसं आज कडक अनेक जंगल लागतात. एक शिरपाणी जंगल आहे, तर ते 240 कोसाचं मोठं जंगल आहे. इतके मोठे मोठे अभयारण्य आणि शिरपाणी जंगलातून जाताना पावट्या ते 30-40 किलो अंतरावर काही काही ठिकाणी आश्रमाने आम्ही काय करतो, एक पुढे पाडी सोबत घ्यायचो, काही बसायचो, खायचो आणि पाणी तर नद्याला कुठं ना कुठं चालू राहायचं. आणि असं खूप मोठी एक माहिती नर्मदा माईची. आणि ज्यावेळेस आम्ही परिक्रमा करत असताना चालत असताना पुण्याचे एक व्यक्ती त्यांच्या दोन्ही किडनॅप केलं होतं. त्याला त्या ऋषीने सांगितलं की बाबा तू काय कर म्हणे, नर्मदा परिक्रमा कर आणि ओंकारेश्वर तीर्थ घ्यायचं, तीर्थामृत नर्मदा माईचं अमृत घ्यायचं, ते प्यायचं, परिक्रमा कर. ते तीर्थ पित असताना काही कालांतर किडनॅप तिकडे करून ज्यांना काय जे आजार असतील, त्याला साखर असू द्या, बीपी असू द्या, कोणता काही अडचणी असू द्या, आजार असू द्या, इतकी मोठी ताकद आहे नर्मदा पाण्यामध्ये. आपण त्याला काय पाणी सुद्धा म्हणण्यापेक्षा काय ते अमृत म्हणावं त्याला, ते अमृत. जर एखाद्या माणसाला पाणी, आजारी माणसाला पाणी जरी प्यायला दिलं, ते अमृत नर्मदा माईचं अमृत, त्या अमृताला सुद्धा खूप मोठी बिमारी, खूप आनंद आहे. म्हणजे आम्ही नर्मदा माईची परिक्रमा करत असताना नर्मदा तोपर्यंत काठाला असायचो, नर्मदा माईचं पाणी सोडून दुसरं कोणतं पाणी पित नसायचो. परंतु बघा किती कृपा आहे, किती आशीर्वाद आहे मायेचा. आम्ही काही ठिकाणी हापशीत पाणी पितो, काही ठिकाणी विहिरीचं पाणी पितो, काही ठिकाणी नदी नाल्याचं पाणी पितो, परंतु सर्दी नाही, काहीच नाही, काही. हा थोडं पाय पाहिजे, जर जास्त चाललो पाय पाहिजे, परंतु बरे होऊन जायचे. हे आपल्या इकडे आपण काय म्हणतो, नदी म्हणतो, परंतु तिकडे त्या भागामध्ये ते लोक नर्मदा जगज्जननी म्हणतात, नर्मदा माई म्हणतात, जगज्जननी म्हणतात. खरोखर फार मोठी शक्ती आहे, अनुभव आहे, आपल्या लोकांना कळत नाही पूर्णपणे त्या नर्मदा माईचा अनुभव. जसं शिवपुराणे, ठीक आहे, त्याचप्रमाणे नर्मदा पुराण असा एक मोठा ग्रंथ आहे. ग्रंथामध्ये पूर्ण तिची सखोल माहिती आपल्याकडे नाही, परंतु नर्मदा खंडामध्ये जागजागी जसं आपण शिवपुराण ग्रंथ लावतो ना, असे त्या साईडला पूर्णपणे त्या नर्मदा जयंतीच्या दरम्यान नर्मदा पुराण ग्रंथाची या सांगता कार्यक्रम असतात. फार विशेष महत्त्व आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या शेताच्याकडून जर आपण चाललो, गहू तुरला, हरभरा तुरला आपण बोलवतो, परंतु त्या नर्मदा खंडामध्ये जे काही पिकं असतील, शेतं असतील, कुडू मुडू काही हो, ते लोक खूप सेवा करतात, बळबळ बोलावतात, बाबा जाओ, चहा घेऊ, नाश्ता करू. काही काही ठिकाणी काही लोक बरं का, काही लोकांनी जिलेबी स्टॉलमध्ये असायचे लोक त्या नर्मदा परिक्रमा वासियांसाठी भोजनासाठी. काही ठिकाणी भजे काढून द्यायचे, काही ठिकाणी खूप व्यवस्था. म्हणजे बघा इतक्या परिक्रमा करणाऱ्यांना इतके लोक सेवा करतात, त्या नर्मदा मातेची किती लोकांना आवड असा पाहिजे, ठीक नाही. म्हणून ज्याला आपल्या जीवनामध्ये आपलं सार्थ करून घ्यायचं असेल तर ते नर्मदा परिक्रमा केली पाहिजे, ठीक नाही. आणि जो नर्मदा परिक्रमा करतो त्याचे आईचे 21 आणि वडिलाचे 21 कुळाचा उद्धार, आटोलिक उद्धार होतो साक्षात. आणि जो नर्मदा परिक्रमा करतो साक्षात त्याच्यासोबत भगवान शिव असतो, शंकर असतो, त्याला कोणत्या प्रकारची काही अडचण येत नाही. आम्ही अनेक ठिकाणी काटेकोटीतून चालायचो, काही ठिकाणी रस्ते इतके जंगली रस्ते असायचे, परंतु एक काटक समोर घेण्यासाठी काही बिलकुल हे फार मोठी शक्ती आहे नर्मदा परिक्रमा. म्हणून मनुष्याने जीवनात एकदा तरी नर्मदा परिक्रमा हे केली पाहिजे. आणि नर्मदा मातेचं ते तीर्थामृत
आपण पाणी म्हणतो परंतु नाही, भरपूर अमृत आहे ते. असा विषय एक विषय नव्हता. म्हणून जास्त सांगण्यासारखं काही नाही. आता आमच्या नंतर बाबांना सुद्धा नर्मदा मातेचं बरंचसं महत्त्व माहीत आहे. थोडंसं बाबा बोलतील आणि बरेच बाबा सुद्धा बोलतील, माऊली बोलतील आणि एक छोटंसं भजन म्हणून बाबाजींचं. आणि खरोखर एक आनंद आपण इतकं फेडलो. परंतु जर समजा नर्मदा मातेच्याकडे जर चाललं, नर्मदा मातेचं दर्शन झालं, नर्मदा मातेचं दर्शन झालं तर पूर्णपणे सुंदर असेल. आम्हाला 3 महिने कसे गेले काहीच वाटलं नाही. आम्हाला अजून असं वाटायचं खरोखर तिकडं थांबून घ्यावं. अण्णाला विचार होतो भरपूर साधू संत त्या ठिकाणी गाठी भेटी आमच्या सोबत असायची. आणि असे काही आश्रम होते त्यांचं म्हणून महाराज तुम्ही थांबून घ्या. आपल्या भक्तांना हे असे काही विशेष महत्व आहे. म्हणून जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा हे केली पाहिजे. परंतु काय झालं नेमकं विषय असा ना आपला पारिश्रमाचा म्हणजे 16 आणि नर्मदा परिक्रमाचा टायमिंग जवळपास सण असल्यामुळं एवढं झालं आम्ही कार्यक्रमात थांबू शकलो नाही. नावीला जातात आहे की नाही. पण तुझा त्या कार्यक्रम सुद्धा बघा पूर्ण कार्यक्रम आम्ही ऐकत असायचो आहे की नाही, लाईव्ह बघत असायचो. आणि नर्मदा परिक्रमा चालू सर्व खूप आनंद. असंच मनुष्याने जीवनामध्ये परिक्रमा ही केली, नर्मदा परिक्रमा ही केली पाहिजे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. आणि एक गोष्ट अशी आमची परिक्रमा चालू होती आणि आम्हाला रावदादांना फोन केला. आमचा रावदादा शेळकी बाबाजी तुम्हाला भेटा यायचे दर्शन यायचं म्हणे. मला भाऊ थोडा थांबा आम्ही करू म्हणे. मला तो म्हणे नाही मी तुम्हाला तिकडे भेटा येणार. तुला इतक्याला आम्ही जेवू नको म्हणा. आम्ही तिथे येऊ त्यावेळेस तुम्ही दर्शना. त्यावेळेला म्हणलं दर्शनला येतो तर पुढे रावदादा वरी रावदादा पूजन करते आम्हाला. पण चांगल्या मातांनी चांगलं खूप चांगलं यश आलं त्याला. आम्हाला खूप आनंद आहे. पुढे रावदादा वरी पुढे राहा. आता धन्यवाद. बाबाजींनी सुंदर असं मार्गदर्शन आपल्या जीवनातील गेल्या 3.5 महिन्याचा आपल्याला सांगितलेलं आहे. त्याबद्दल बाबाजींचं जोरदार टाळी वाजवून अभिनंदन करायचंय. यानंतर स्वामी परमेश्वरानंदगिरीजी महाराज यांनाही विनंती करतो त्यांनी आपलं 5 मिनिटांमध्ये आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन करावं. जय बाबाजी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनार्दन गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. नर्मदायै नमः. प्रार्थनर्मदायै नमो निशि. नमस्तुते नर्मदे तुभ्यं राहिना विष सर्वदा. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु
जनार्दन स्वामी स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी महाबळेश्वर शांती. जगद्गुरु स्वामी शांती महाराज की जय. सर्व साधू संतांना की जय. पारेश्वर भगवान सभी भक्त जनों की आज के आनंद की जय. खरोखर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. माऊलीचा नामचा गाडीतच विषय झाला. माऊली म्हणे मी शब्द दिलेला आहे महेंद्रगिरीला, तुम्ही आले का आम्ही येऊ. आणि आज नेमकं बाबाजीने आम्हाला वेरूळला बोलवलंय म्हणून इकडे वळालोय आम्ही. आणि आनंद झाला की आपल्या जगद्गुरु जनार्दन स्वामी आपल्या गुरु माऊलीच्या परंपरेमध्ये या ठिकाणी आपले या ठिकाणचे मठाधिपती स्वामी महेंद्रानंद गिरीजी महाराज यांनी नर्मदा मातेची परिक्रमा त्या ठिकाणी पूर्ण केली. जी परिक्रमा पहिली मार्कंडेय ऋषींनी केलेली आहे. लक्षात घ्या, नर्मदा मातेची पहिली परिक्रमा कोणी केली? भगवान मार्कंडेय. जे बाबाजींनी आपल्या नित्यनियम विधीमध्ये दिलंय मार्कंडेय स्तोत्र, नमामि शिरसा देवन किन्न मृत्यू कर्ष. मृत्यूला परत लावलेले मार्कंडेयाने 14 वर्षाचंच आयुष्य 1400 कल्प केलं, पण ते स्तोत्र आपल्याला बाबाजीने दिलं. काय आता असेल आपलं भाग्य आणि आपले गुरु आणि आपले बाबाजी. आणि या ठिकाणी आपल्या समोर बसलेले बाबाजी स्वरूप आपले सेवागिरीजी महाराज आहे का नाही, त्यांची सेवा आपल्या स्तुती नाही करीत, सेवा त्यांच्या डोळ्यांनी पाहिली आपण सर्वांनी. शेवटला किती बाबाजींनी प्रेम केलं. शेवटचं जसं आपत्ती असतं माणसाचं, तुमचं शेवटचं ते पांगशीचं म्हणते त्याला, आहे का नाही, त्याच्यावर किती जीव राहतो आई वडिलायचं, आहे का नाही. तसे आपले सेवागिरीजी महाराज आपल्या समोर बाबाजी स्वरूप आज या ठिकाणी नर्मदेश्वर आश्रम येतो शिवपुरी, तिथं बाबाजींनी नर्मदेश्वर स्थापन केलंय. आणि त्या आश्रमाची सेवा करणारे आपले या ठिकाणी संत सेवागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणेने बाबाजींच्या महात्माजींच्या यांच्या उपस्थितीत आज हा महेंद्रगिरीचा महाराजांचा नर्मदा परिक्रमाचं माऊंद म्हणा, बरोबर आहे का नाही. माऊंद्याचा दुसरा अर्थ महावंदे. माऊंदा तर गावठी आपली माऊंद, माऊंद नाही ते महावंदे. ज्या नर्मदा परिक्रमा करून आलोय त्या मला वंदन करायचंय, तिच्या जलाचं त्या ठिकाणी दर्शन परिक्रमा असताना अनुभव या ठिकाणी सांगितले. हृदय स्पर्शी अनुभव असतात. सनातन संस्कृतीमध्ये जे क्रियाकर्म जे दिलंय आपल्या साधू संतांनी गुरूंनी हे एकदम सत्य आहे. आणि नर्मदेची परिक्रमा पहिली मार्कंडेय केली आणि आता साधू संतही करतात. आणि अनेक असे उच्च अधिकारी जे उच्च अधिकारी पदावर भारत देशाच्या होते, हे सुद्धा लोक नर्मदेची परिक्रमा त्या ठिकाणी आता सध्या करत आहे. का एवढे लोक सुशिक्षित असल्याने त्यांना काय त्याच्यात आनंद वाटतो ते बाबांनी अनुभव आपल्याला या ठिकाणी सांगितले. सगळे जो जातो ना त्याला कळत, इथं गप्पा मारून नाही उपयोग. जेवायला बसल्यावरच चव कळत. म्हणजे लय भारी होता हो स्वयंपाक, जेव्हा जेवलं का तेव्हाच चव कळती. म्हणजे क्रिया आपण ज्या वेळेस करू तेव्हाच ते समजत. नर्मदा मातेचं जल काय आहे, त्याची शक्ती काय, कारण ती शिवाची कन्या आहे. मैकल पर्वतावर अमरकंटकून उगम झालेल्या भगवान सदाशिवाची ती कन्या आहे. आणि शिवाय ती कुवारी आहे, तिचं काही लग्न वगैरे झालेलं नाही शास्त्रात बघा. आणि बघा त्याच्याही पुढे गेल्यावर आपल्या बाबाजींची सर्वात आवडती म्हणजे कोण? नर्मदा माता आहे. आता सगळ्यांना माहितीच आहे. आणि काय झालेलं आहे ते माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही, माहिती आहे ना सर्वांना. अरे मानो तो गंगा माऊ, ना मानो तो बहिता पाणी, भजे नाही. गंगा म्हणजे काय आमच्या साधू संतांनी दाखवून दिलंय. काशीची गंगा, एकनाथ महाराजांचा भागवत कुठे फेकला होता बोला ना, हा गंगात फेकला होता का नाही. आपण आपल्या बाबाजींचा आवडता ग्रंथ कोणचा? एकनाथी भागवत. का तो तेवढा पॉवरफुल आहे. आणि गंगात फेकल्यावर पहा पाण्यामधून श्री प्रकट झाली रूपानं, ज्वलंत पहा सगुण रूपात आली. वर सोन्याचा मुकुट, हिरव्या बांगड्या, हिरवा ड्रेस, चमचम चेहरा. भागवत झेलून फेकलेला काय केला गंगा माताने नाथांच्या हातामध्ये आणून दिला. जो बाबाजीने आपल्या हातात दिला, डोके सुधरा, 5 वाव्या का पहिले बाबाजी म्हणे वाचा, हातात आणून दिला. एवढी त्याची मत ती गंगा प्रगट झाली. नर्मदा माता बाबाजी जेव्हा अंदाज सुलावून गेले, नुसतेच ऐकायचं फक्त बोलायचं.
गेले का नाही बाबाजी आले तो प्रसंग स्वतः ते आपल्याला ऐकायला मिळतोय. लंगडत लंगडत बाबाजी आले, पायाचे होते जो संघ 2-4 जण होते, हातातला लोटा पडून गेला, घरंगळत खाली गेला, चक्रतीर्थात गेला, लोटा खाली गेला, ही लीला आहे बरं का त्यांची. हे काय बाबाजी काय बुडणारे होते काय? ते आपल्याला तारलं ते काय बुडणारे होते? ती नर्मदा मातेची लीला होती ती. बाबाजीला घ्यायचं पोटात थोडा वेळ ओढून, पाय गेला घसरून, बाबाजी खाली पडले आणि खाली गेले. एकदा गेले वर आले, परत दुसऱ्यांदा गेले, तिसऱ्यांदा गेले वर आले. आणि काय म्हणले, आता ते आसाराम नावाचे त्यांचे भक्त आणि ते होते सोबत, आसाराम आता येतो म्हणे, आता येतो बरं का. आणि ते तोंड जोडून रडू राहिले वर, काय बापू दे आली बाबाजी एवढं कशासाठी, एवढं तप, हे ओंकारेश्वरा भले बाबाजी इतके भारी सांगत येते की आम्ही ऐकलं ना, इतकं गैवरून येतं ना माणसाला, काय सांगावं तुम्हाला. हो देवा, तोंड जोडले, काय बाबा बाबाजी बाबा. परंतु तिथं सुद्धा बरं का नर्मदा माता प्रगट झालेली. बाबाजीच्या मुखातलं ऐका, गुरु वाक्य सदा सत्य, खोटं नाहीये. आणि बाबाजी म्हणे मला अलगद झेललं, काठावर आणून ठेवलं म्हणे. काय सांगितलं बाबा, बाबा एवढ्या लवकर कुठे येते अजून, तुम्हाला लय मोठं कार्य त्या ठिकाणी करायचं आहे का. असं सद्गुरू आपल्याला कोणाला, आणि किती भाग्यवान हो आपण सर्वजण. अरे देयाचे भोग मरू द्या आता. अरे हे जे आहे जे हे भोग आहे, प्रारब्धाचे भोग येतात माणसाला. कधीही निराश व्हायचं नाही. आजार येतो, संकट येतं, दुःख येतं, त्यावेळेस देवाला सद्गुरूला दोष कधीच द्यायचा नाही. एवढी सेवा केली बाबाजी माग. अरे नाही, अजिबात नाही, सगळं प्रारब्धाधीन आहे. पण ह्या प्रारब्धाचा छेद करणारे सद्गुरू त्या ठिकाणी आहे, ते आपल्या बाबाजी सारखे पालखीतल्या आहे का नाही. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका, पण कर्माचा लेखा संत तोडी ते देखा सद्गुरू बाबाजी सारखे. म्हणून आज महाराजांनी परिक्रमा केली म्हणजे साधं नका समजू, महान पुण्य घेऊन या नगरीमध्ये ते त्या ठिकाणी आलेले आहे. ज्वलंत पारेश्वराच्या या ठिकाणी आपल्या सर्व गावाला त्यांनी पवित्र केलेलं आहे. पायी परिक्रमा सोपं काम नाही. पायी परिक्रमा करायची बोलायला सोपं आहे, कळल्यावर कळतं. करून बघा, पण नक्कीच तुम्हाला सांगतो चांगले उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नर्मदा मातेचा अनुभव आल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला राहणार नाही, आणि पूर्वजांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशी नर्मदा माई येते. सांगायला गेलं तर दिवस उगल, पण 5 मिनिटाचा या ठिकाणी वेळ होता. आपल्याला सेवागिरी महाराजांच्या मुखातून 2 शब्द ऐकायचे. पण एक विशेष थोडंसं थांबा. येणारा जो पुढचा काळ आहे फार कठीण येऊ राहिला बरं का. जग सगळं 3ऱ्या महायुद्धाच्या याच्यावर आहे. अनेक साधू संतांचं मोबाईलवर तुम्ही ऐका. इंदार चिंदार बाकीचं पाहायचं ना ऐकायपेक्षा संत विचार ऐका. त्यांनी सरळ सांगितलं, बाबा हो, देवाला, धर्माला, गुरुला, भक्तीला धरून राहा. वाचायचं असेल तर. कोरोनासारखं महासंकट मागून येऊन गेलंय. आता सुद्धा त्यांनी सांगितलं का भूकंप, जाळपोळ, ऍक्सिडेंट, रोगराई हे पुन्हा त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. पण आपण सर्वांनी घाबरायचं नाही. आपली चिंता क्षणाक्षणाला आहे सद्गुरू जनार्दनासारखे पाठी राखे आपल्या. फक्त त्यांनी सांगितलं तेवढं आपण लावून धरायचं, त्याच्यात येडपटपणा करायचा नाही आपण सर्वांनी. आणि म्हणून अशी नर्मदा परिक्रमा ज्यांना ज्यांना करायची असेल ते करू शकता. नाही पायी झाली तर गाडीनं का होईना करा बरं का. गाडीनं सुद्धा, आता बाबाजींबरोबर आम्ही गेलो होतो मागं, गाडीनं सुद्धा झाली. नर्मदा मातेचे अनुभव येतात. पूर्ण परिक्रमेत माता 3 वेळेस पायी पादचाऱ्याला दर्शन देती. कोणत्या रूपात देती ते ज्याला हे असेल त्याला ते कळत, ते तो सांगू शकत नाही. 3 रूप मात्र ती 100% देती. रस्ता दाखवती, संकट टाळती, जेवायला आणून देती. पण मात्र तेवढं गंगेच्या पाण्याचं हृदय, भक्ती निर्मळ त्या ठिकाणी पाहिजे. माताचा दृष्टांत झाल्याशिवाय राहणार. आपल्या गुरु माऊलीला जर याच्यावर आणून ठेवलं तर आपल्याला काय बुडून देईल का, काय मारील का आपल्याला ती त्या ठिकाणी, काय करेल. म्हणन ना माझ्या जनार्दनाचे लेकरं हे सगळे, आहे का नाही, बरोबर आहे. फक्त भावनेने आणि श्रद्धेने त्या ठिकाणी झालं पाहिजे. दुर्लभ असा देह 100 वर्षानंतर मरायचं आहे प्रत्येकाला. पण सत्कर्म करून आपल्याला त्या ठिकाणी देहाचा उद्धार झाला पाहिजे. खाऊन सगळं करून काय बाबाजी म्हणे त्याचा उपयोग नाही. बाबाजी म्हणे किती करशील हौजा मौजान पुढे येतील यमाच्या फौजा. बाबाजी म्हटले यमाच्या फौजा जरी आल्यात पण आपण एकदम स्ट्रिक्ट त्या ठिकाणी सद्गुरू जनार्दनाचं भजन करीत करीतच आपली यात्रा त्या ठिकाणी शेवटला त्या ठिकाणी झाली पाहिजे. जय बाबाजी, जय नर्मदा मैया. धन्यवाद. सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला स्वामी परमेश्वर बाबांनी या ठिकाणी केल्याबद्दल त्यांचं जोरदार टाळी वाजून अभिनंदन करायचंय. यानंतर लगेचच परमपूज्य महामंडलेश्वर सेवागिरीजी महाराज यांना विनंती आहे, आपण
सुंदर असं प्रवचनाला आपल्या या ठिकाणी शुभारंभ करावा आणि सविस्तर असं किमान अर्धा तास तरी आपण या ठिकाणी मार्गदर्शन बाबाजींनी करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुहरि सत्यं जनार्दन हंसनारायणं जयमेकम्. अष्टकं नाम शुभ केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्री हरि पापनाशाय गोविंद मोक्षदायक. ध्यान मूलं गुरु मूर्ति पूजा मूलं गुरुपा मंत्र मूलं गुरुवाक्य मोक्ष मूलं गुरु कृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पद. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष महेश्वरा. नमः शिवाय पंचाक्षर वाच उच्चार. नमः शिवाय नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार. नमः शिवाय नमः शिवाय पंचाक्षर वाच उच्चार. नमः शिवाय नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार. नमः शिवाय सकळ मंत्राचा सार. सकळ मंत्राचा सार. सकळ मंत्राचा सार. सकळ मंत्राचा सार. ओम नमः शिवाय षडाक्षर. ओम नमः शिवाय षडाक्षर. ओम नमः शिवाय षडाक्षर. ओम नमः शिवाय षडाक्षर. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. ईश्वर भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव दत्त 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 महाराज काम करे. शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. हरेश्वर भगवान की जय. सर्वेश्वर भगवान की जय. रंगबली की जय. गोपीनाथ महाराज की जय. नर्मदा मैया की जय. सब साधु संत की जय. परम पूज्य निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जगतवंदनीय सद्गुरु बाबा यांच्या चरणी प्रथम साष्टांग दंडवत. श्री बाबांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांती बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी भगवान पारेश्वर असेल, विठ्ठल रुक्मिणी माता असेल, सर्व संत मंडळी, जगद्गुरु तुकाराम महाराज असेल, आहे की नाही, संत सावता महाराज असेल, सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत. आपल्या गावामधील सर्व दैवतांच्या चरणी वंदन. या ठिकाणी आमचे महेंद्रगिरी महाराज, स्वामी परमेश्वरानंदगिरी महाराज, ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली, काय त्यांचं नाव सोबत, रंगनाथ अण्णा धनाळ, हृदयानंद महाराज. आजचा कार्यक्रम म्हणजे महेंद्रगिरी महाराजांची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून 3 महिने 9 दिवस ऐकणी यांची परिक्रमा झाली. बरोबर आहे ना? हा. त्यांनी, कारण बाबाई सांगायचे, पाण्यात त्याला मासा झोप घेतो कैसा जावा त्याच्या वंशा तेव्हा काय की. नर्मदा परिक्रमा भगवान पारेश्वराच्या सद्गुरु बाबांची कृपा आशीर्वादाने पार पडली. त्यांना अनुभव आला ते पण त्यांनी सांगितले त्यांच्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये.
कारण आत्ताच या ठिकाणी स्वामी परमेश्वरानंदगी महाराजांनी सांगितलं की बाबाजी पंकजेश्वर या ठिकाणी तप साधनेमधून ओंकारेश्वर या ठिकाणी काही दिवस साधने करता गेले होते. पुलाजवळ चक्री तीर्थ, त्या चक्री तीर्थामध्ये स्नानाला जायचे, काही साधना करायचे. त्याचं ज्या चक्री तीर्थ तिथं कोणी जाऊ शकत नव्हतं, मात्र बाबाजी त्या चक्री तीर्थामध्ये गेले. आसाराम नावाचा जो ग्रस्त अंधश्रूचे होते, असे 4-5 व्यक्ती बाबाई सोबत होते. काही बाबाईंचे पूजाचं साहित्य आणण्यासाठी गेले होते, पण आसाराम नावाचा जो ग्रस्त होता तो नरबळीच्या कडेला आणि तीरावर त्या ठिकाणी उभे होते. त्या चक्री तीर्थामध्ये बाबाजी 3 वेळेस खाली, 2 वेळेस खाली गेले आणि वर आले. त्यांनी सुंदर असं सांगितलं की आसाराम मी येतो आता. की ते बाबाजी सोबत होते वर्गाने. आता यांना वाटतं आता बाबाजी जर खाली बुडाले गंगे नर्मदेमध्ये तर आपण कसं तोंड दाखवलं परत जायचं या रस्त्याने. ओंकारेश्वर धाव, नर्मदा मैया धाव असा धावा केला आणि प्रत्यक्ष नर्मदा तिथे काय झाली, प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर असे हातावर घेतलं आणि कुठं आणून ठेवलं, नर्मदाच्या तीरावर. बघा, नर्मदा ही साधू संतांची आई म्हटले जाते. आणि विधीमध्ये श्लोक आणलेले बाबाईने नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमसी नमस्ते नर्मदे त्रामाई विष सर्पदा. म्हणजे नर्मदेचं मंत्रण विष, सर्पाचं विष सुद्धा काय होऊ शकतं, नष्ट होऊ शकतं. बघा, त्याचा प्रत्यक्ष काय घेतलेला, स्वतः अनुभव घेतलेला. स्वतः कसं, शिवपुरीमध्ये जुनी गोशाळा होती बाबाईंची, बाबाईंच्या का आजही आहे ती, बरं का नंदभाऊ. आणि त्या पाऊस 2-4 दिवस झडकायला लागला पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तिथं शिमीटची एक छोटीशी गोणी होती, त्याच्या 2 ते 3 किलो शिमीट होतं. शिमीट होतं, त्या शिमिटामध्ये एक सर्पराज बसलेला बघा, ऐकन. आणि तिथं गायींचा गोठा त्यावेळेस छोटासा होता आणि तो वल्ला व्हायचा. वल्ला झाला, झडगण लागल्यानंतर माहिती आपलं पाणी किती जास्त पाऊस झाल्यानंतर, गोमूत्र झाल्यानंतर त्या नरबा तिथं मग ती गोणी एक वासरी होती. ती वासरीने गाई सगळं बांधल्या, पण ती शेवटची वासरी बांधायची होती. वासरी बांधताना त्यावेळेस ती गाई काय करत होती, वासरी काय वाढायची, तो दोरा वाढायची गोणीचा. आणि तो कुठं काय करायचं, मध्ये वळवळ करायचं, काय करायचं, तो दोरा खाली यायचा. मग 1-2दा काय केलं, आपण असं हातानं ठेवलं. बघा, ठेवल्यानंतर मग 30 माणसं राग आल्यानंतर काय दाबला लगेच त्यानं काय केलं, लगा अंगठ्याला धरला आणि चावा घेतला. हा, असा हात झाटला म्हणजे उलटा झाला ते, आणि चालायला लागलं. मग ते मग पाहिलं, म्हणलं किरकोळ. मग ते बस सोबतचे होते ना, खोटा रावणार संतोष 4-5 वर्षाची गोष्ट, जास्तीत जास्त नाही. मग संतोष भाऊ सकाळची काय 6-7ची वेळ होती, 6 वाजायचं, 7 वाजायचं, 7-7:30ची. पाऊस झिमझिम पाऊस चालू होता बरं का. मग आमच्या संतोष भाऊने काय काढलंय, गाडी काढली. मग आमचे संजू डांगे, संतोष भाऊ. मग पहिलं बाबाईच्या मंदिरात गेलो, नरबळेश्वरच्या मंदिरात गेलो बरं का. दर्शन केलं, भस्म लावला. मग विधी कुठं घेतली, सुरू केली, गाडीत लगे विधी सुरू केली. कोणती विधी, आपली जी म्हणतो ना आपण रोजची, ओम मृत्युंजय रुद्राय निर्घंटाय, पूर्ण विधी.
आता सांगितलं मार्कंडे स्तोत्र, संजीवनी विधी, एकदा दोनदा डोंगरे डॉक्टर नेलं बरं का नंदू, डोंगरे डॉक्टर केलं नेल्यानंतर मग काय, मग त्यांनी मोठं खोकं भरून आणलं औषध बरं का. मग आमच्या संतोष संजय भाऊला जवळ बोलवलं, तेवढेच संजय पाटील आले बरं का. संजय पाटील निकम आता आता निवडून आले ना ते, जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर म्हणे काय झालं महाराजांना, म्हणलं काय नाही सरपंच हाऊस केला. मग यांना सांगितलं बघा आपण बाबा कोण शिष्य म्हणे, म्हटलं बाबाईचे बाबा कोण लोक तुकणं बंद बरं करता, मग त्यांच्या शिष्याला मरू देतील का, काय त्यांच्या शिष्याला मरू देतील का. म्हणले खोका आहे ना. मग यांना समजून सांगितलं आपण जर आता डॉक्टर विलास केला तर लोकांचा श्रद्धा राहील का बाबाजीच्या कार्यावर, राहणार नाही ना. मग त्यांना विनंती केली, मग ते म्हणे जाऊ नका थोडं. मग 1 तास कुठं दवाखान्यात थांबवलं, दवाखान्यामध्ये थांबवलं. मग त्यांचे मग नंतर सुट्टी घेतल्यानंतर पुन्हा आश्रमामध्ये आलो, नरबळेश्वरला बाबाला अभिषेक केला. काय अभिषेक केला, पुन्हा मग शेतीच्या कामाला सुरुवात केली. पण पुन्हा बाहेर गेल्यानंतर चक्कर यायला लागले. काय यायला लागले, चक्कर यायला लागल्यानंतर पुन्हा बाबाईच्या मंदिरमध्ये जाऊन बसलो. जाऊन बसल्यानंतर पुन्हा काय घेतली बाबाईची विधी. मग कधी बाहेर आलो, रात्रभर मुक्काम बाबाईच्या मंदिरात, विधी आरती बाबाईच्याच मंदिरात. फक्त 24 घंटे पाणी घ्यायचं नाही, काही खायचं, एवढं काय करायचं, फक्त पाळायचं. मग त्याच्यानंतर डॉक्टरचं इंजेक्शन नाही, गोळे नाही. मग पावर आहे का शक्ती का, पावर आहे का नाही बाबाईच्या विधीमध्ये. बाबाईच्या विधीमध्ये ज्याच्या मुखी विधी जाण त्याचे खरे भाग्यवान, ज्याच्या मुखी विधी जाणं तोचे खरा भाग्यवान. ज्याच्या मुखी विधी जाण त्याचे खरे भाग्यवान. ज्याच्या मुखी विधी जाणं तोचे खरा भाग्यवान. ज्याच्या मुखी जाण तोची खरा भाग्यवान पुण्यवान. बघा या ठिकाणी बाबाजी असताना इथे काय होती, कुठे होते बघा, कुठे. त्यावेळेस आम्ही स्वतः पुजारी होतो. काय होतो, पुजारी होतो. आणि बाबाईचं आसन कसं होतं तेव्हा, नंदूभाऊ आहे का आठवण, दक्षिण उत्तर आसन होतं. काय होतं, दक्षिण उत्तर आसन होतं. आणि त्यावेळेस असं वाटतं की वर्धापन दिवस होता, असं वाटतं वर्धापन दिन होता. त्यावेळेस स्वतः बाबाजी इथं यायचे बघा. आणि आड होतं इथं, आड आहे काय, आड होतं ना. ते आडच पाणी काय करायचं, पूजाला. पारेश्वर म्हणजे काय, सोपी गोष्ट, पारेश्वर ऋषी आहे बघा, ऋषी. म्हणून बघा ज्या जीनं बाबाईने काय केला मंदिराचा, जीर्णोद्धार केला बघा. एकदा नाही, दोनदा नाही, किती वेळेस दर्शन दिलं बाबाईंना, 3 वेळेस दर्शन दिले. 3 वेळेस प्रत्यक्ष भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती. बाबाला काय पडला होता, ऋषीनं बांधलेलं मंदिर आहे, पाडावं का नाही पाडावं, आहे की नाही, असा प्रत्यक्ष प्रश्न पडला. आणि त्यावेळेस प्रत्यक्ष काय कोण प्रगट झाले तर भगवान पारेश्वर प्रगट झाले. कशावर झाले ते, नंदी महाराज, गणपती, माता पार्वती. काय सांगितले ते, काय सांगितलं बाबाईंना, काम सुरू करा म्हणे. काय करा म्हणे, जनार्दनांच्या शुभ कार्यासी, जनार्दनाच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा व स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. पालखेडचा पेशावारी, पालखेडचा पेशावारी, पवित्र नगरी केली
पेशावारी पालखेडचा पेशावारी पवित्र नगरी केली तुम्ही पवित्र नगरी केली तुम्ही पारेश्वराची केली स्थापना पारेश्वराची केली स्थापना त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा जनार्दनांच्या शुभ कार्यासी जनार्दनाच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा बघा बोलण्यासारखं खूप आहे. आता 10ला किती मिनिटं बाकी आहे? किती मिनिटं बाकी आहे? हा, 1 मिनिट बाकी आहे. 1 मिनिट बाकी आहे. आनंदाच्या भरामध्ये बघा किती आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, माता भगिनीच्या चेहऱ्यावर, पुरुषांच्या चेहऱ्यावर ऐक सगळ्यांचे चेहरे एकदम आनंद आनंद सफरचंद सारखे चेहरे दिसले. काय सफरचंद सारखे चेहरे. आमचे गायक मंडळी सुद्धा आनंद गेले आहे. बरोबर पाहिजे महेंद्रगिरी महाराज इकडे आले, नाही तर तिकडेच थांबले असते. मग नंदू भाऊला बाळू पाटील आणि अजून कोण राहुल राहुल यांना आणायला जावं लागलं असतं मग, आहे की नाही? हा आमचे लक्ष्मणगिरी महाराज सुद्धा पण गेले बरं का परिक्रमाला. पण किती चालताय ते? रोजचे 40 किलोमीटर चालू राहिले ते. आज ते परिक्रमा नाही. आता कुठे गेले ते? नाही भोपाळला आहे का? भोपाळला बर. लक्ष्मणगिरी महाराज 70 वर्ष वय आहे त्यांचं, आहे का? मात्र गुरु पायी ठेविता भाव तेने बेटे आपाप. बघा बाबाईच्या शरीरावर निश्चित भाव आपला आहे, जसं महेंद्रगिरी महाराजांना असेल. कारण देव भावाचा नाही, कुणाच्या बापाचा. देव भावनेच्या अधीन, देव भक्तीच्या अधीन, देव श्रद्धेच्या अधीन. बघा आता महाराजांना सांगितलं महेंद्रगिरी महाराज पायाला फोड आले तरी चालतच राहायचं. म्हणजे त्यांनी संकल्प केला. काय संकल्प केला? माझ्याकडून हे काय करून घ्या, नर्मदा परिक्रमा करून घ्या. बाबाजी असतील, पारेश्वर ऐकून भगवान पारेश्वर असतील. कारण सत्य संकल्पाचा दाता काय म्हटलेलं? नारायण म्हटले. सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हटले. बघा म्हणजे जर सत्याचा आपण संकल्प केला तर देव काय करतो? आपला मनोरथ पूर्ण करत असतो. बघा देव भगवंत. भगवंत कुठे आहे? भगवंत कुठे आहे का? भगवंत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. गुरुदेव मग साक्षात कोण आहे? गुरु हेच आपले देव आहे की? कारण सद्गुरु देव मोठा म्हणेन तो काय काय सांगितलेलं? आपल्या गुरु शिवाय दुसरा देव कोणता मोठा म्हणेन तो काय म्हटले त्याला? करंट म्हटले. करंट. बघा जवळ आपले गुरु माऊली काय जन्मभूमी. तुम्ही कोणतं पुण्य केलं असेल तुम्ही सर्व लोकांनी पालखेडच्या नगरी मधले माता भगिनी असतील, पुरुष असतील, सगळ्यांना कोणत्या जन्माचं पुण्य असेल तुमच्या जवळ? आहे की जवळच्या जवळ तुम्ही दये गावाची खळा नाही ऱ्याची कृपा झाली त्या शंभो देवाची. काही गावाची खानहिराची कृपा झाली त्या शंभोदेवाची. अवतरले गुरुराज आमचे मौनगिरी गुरुराज. मौनगिरी गुरुराज आमचे मौनगिरी
देवाची खान हिर्याची कृपा झाली त्या शंभो देवाची अवतरे रे गुरुरास. जसं पारेश्वराचा जीवनोद्धार केला, पिनाकेश्वर भगवंताचा जीवनोद्धार केला, सिद्धेश्वर भगवंताचा जीवनोद्धार केला, काशी विश्वनाथाचा जीवनोद्धार केला. ऐकून जनेश्वर काय सांगितले बाईने? जनेश्वरला काय होता म्हणे? ब्रह्म राक्षस होता बरं, ब्रह्म राक्षस तिथं टोपले टोपले भाकरी खायचे. आहे की नाही? वेरूळला सुद्धा काय होतं? भूत होते, भूत. येवत उठला रावसाहेब नबाजी ना, त्यांच्या छातीवरून बसलं ते भूत. हे बघ मी बाबाईला सांगा बरं का असं म्हटल्यानंतर बाबाईचा फोटो खिशातून काढला आणि दाखवला. भूत चिडचिड तोंडात मारलं, त्याच्या मरण निघून गेलं भूत. आहे का नाही? भूताला सुद्धा काय, भूत सुद्धा जाते, मग देव काय आपल्या जवळ राहणार नाही. आहे की नाही? बघा भूत बाबाईची राहिलेच नाही, आता भूत राहिलेच नाही. आहे की नाही? चाटकिनी काय म्हणते त्या भूत पिशाची शांकी डाकिनी तुमच्या त्या पालखेडमध्ये जागी प्रवेशच करू शकत नाही. पालखेड असेल कारण आरतीमध्येच म्हटलेलं आहे. परिसर काय आहे? आरतीमध्ये बावीच्या पहिल्या कडव्यामध्ये का दुसऱ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे परिसर काय आहे ना आरतीमध्ये पवित्र केला. हा मग ते कडवं बाळपणी ज्या शिवनामाचे बाळको पाहिले, बाळपणी ज्या शिवनामाचे बाळको पाहिले, पवित्र केला परिसर याने, पवित्र केला परिसर याने, पाडून देव प्रभा, प्रार्थना पाडून देव प्रभा, आरती निष्ठा माहिती बरवून गेली, जय जय पूर्ण परिसर मंगळवाडे असेल. आहे का नाही? पाडखेळ असेल, विचार करा ना, कुठून मंदिर आहे, कुठून पिंपळगाव असेल. आहे की आता हे जेवढे मंदिर बसलेले आहे भजनी मंडळ ते पिंपळगावचं आहे का नाही? एक माळीसागरचे, पालखेडचे, बगोरचे. आहे का नाही? हे काय कोणत्या आळंदीला गेले का? हे आळंदीला गेले का कोणी? संत कृपा झाली मला तर काय आले? गुरुदेवाची मात्र त्यांना एक छंद लागला. काय लागला? छंद. बाबाजी तुमचा मला छंद कपाळी, स्वामी तुमचा मला छंद कपाळी. जसं महेंद्र महाराज छंद लागला होता कायचा? ते गेले यात्राला, पण तुम्ही रोज त्यांची वाट पाहते. बाबा कधी येते? 3 महिने झाले, 2 महिने झाले, आहे की 15 दिवस झाले, तेव्हा पण दिवस मोजत असे. बाबा नाही तर आश्रम कसं झालं? जेव्हा घरातलं मला ट्रस्टीला आठवण आली असं नंदू असतील, बाबा पाटील असतील, यांना कळलं असं का आपल्या मंदिरामध्ये महाराज नाही. आहे की नाही? जसं घरामध्ये स्त्री नसल्यानंतर घर कसं असतं, कसं वाटतं? जसं मंदिरामध्ये साधू नसले काय राहतं? वैभव नाही, वैभव मंदिरामध्ये वैभव नाही. साधू नसला तर मंदिराचं वैभव कशा म्हटलेले? साधू शिवाय वैभव किती आहे तुमच्या घरा घेऊन नंतर पाडलं का? किती आणून ठेवा तुम्ही ट्रस्टी लोक, किती बघा तुम्ही इथे. पण साधू सारखं साधूच मंदिर कशा शोभत? साधूनच शोभत असतं मंदिर. बघा बाबाई सांगायचे माझे साधू कसे असले, मोडके तरी जरी बोलले काय आहे तुम्ही गोळच मानून घ्यायचा म्हणे. काय मानून घ्यायचा? इथं विद्वाता म्हणजे बाबाजी कर्मयोगी होते. बाबाजी कोण होते? कर्मयोगी, कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी होते. तसे त्यांचे शिष्य काय निष्काम कर्मयोगी. आहे का नाही? यांना का बायका पोर आहे का? हे 2 रुपये जरी कमवले काय करतील ते? काय लावतील ते? आश्रमाला लावतील, आश्रमाचं बांधकाम करतील, किंवा आश्रमामध्ये 2 लोक आले त्यांचे काय करतील? जीव घालतील, पाणी देतील. आहे की गायींची सेवा करतील. म्हणून बघा सांगण्यासारखं खूप आहे. बघा आनंद बघा बाबाईंच्या जीवनामध्ये. जसे शिवाजी महाराज सुद्धा तुम्हाला दिसली नसते. आहे की नाही? शिवाजी महाराजांना सुद्धा पेरल्याचे गोळ्या बंद केले. कोणत्या गोळ्या म्हणते का? बीपीच्या गोळ्या बंद केल्यामुळे पेरले चालतात. पण आज तुमच्या समोर बोलू राहिलो, चालू राहिलो. आहे की नाही?
की ही सगळी बाबांची ताकद आहे. तुझं करता तुझं करिता शरण तुला रे भगवंता. करता ते कोण आहे? सर्व बाबाजी. निश्चित भाव ठेवा. सगळं श्रेय त्यांचं सगळं बाबाजी सोपून द्या. बाबाजी सगळं काय करतात? बाबाजी सगळं आपलं काम करून घेत असतात आपल्याकडून. म्हणून बाबाजी 100% काय करा आपण विश्वास ठेवा. संतांच्या पायी हा माझा विश्वास आहे. सर्व बाबा असं झालं तेच बघा. म्हणून अशा पद्धतीने बघा आरती झाले किती आरती झाली. हा पेटवा ना आरती. मग एक भजन घेऊ आपण. भजन बघा. छोटासा एक मुद्दा 2-5 मिनिटं सांगतो तुम्हाला. बाबाजी ज्यावेळेस बाबाजी डोळ्याचं ऑपरेशन आलं, बाबाजी कुठे गेले होते? कुठे नेलं तर बाबाजींना? इंदूरला गेले होते. इंदूरला नेलं होतं त्यावेळेस परमपूज्यने स्वामी शांतिगिरी बाबा आणि आपण होत त्यावेळेस. मग बाबाईचं दोन्ही डोळ्याचं पण एक ऑपरेशन कधी केलं? दिवाळीच्या आधी केलं बरं का. शिवपुरी मधून गेलतो. शिवपुरीमध्ये दिवाळीनंतर एक ऑपरेशन केलं. दिवाळीच्या आधी एक झालं पण दिवाळीनंतर गेलो होतो आम्ही. संध्याकाळ दुपारची पूजा आटपून इंदूर हायवे ज्यावेळेस शेंदेचा घाट लागतो त्या ठिकाणी बाबाईंनी काय मागितलं होतं? पाणी मागितलं. यांचा पिंपळगावचं काय ते बरं का तो काय त्यांचं नाव? शिवाजी किन्नर होते. किन्नर 12 वाजता पाणी मागितलं. महात्माजी आणि आम्ही स्वतः महात्माजी पाठीमागे झोपले. बाबाजी आमच्या दोघांच्या मध्ये आणि बाबाजी पुढे आम्ही झोपेल बरं का त्या कॅबिन मध्ये. मग बाबाजी काय म्हटले? मला लई ताण लागली म्हणजे बघा. वाटेचे 12चा 1चा टाइम होता आणि घाटाला गाडी लागायची. 200ची बॅटरी राहायची. कंदी राहायचा गाडीमध्ये. परीक्षा आता नाही म्हटलं कोणतरी परीक्षा पास का नापास आहे की नाही. बॅटरी घेतली. गाडी किन्नर साईडला गाडी उभी केली. उभी केल्यानंतर शिवाजी बाबाला म्हटलं चला खाली उतरा खाली. ते म्हणजे कुठे जायचं म्हटलं फक्त मागा चाला आमच्यात. गाडीच्या पाठीमागं गेलो आणि थोडं 1 मिनिट थांबलो फक्त बघा. मग कोणीकडे जावं आता? रात्र विचारलं तर कोणाला विचारायचं आपण? आता रात्रीचा टाइम विचारायचं कोणाला? मग उतरल्यानंतर किन्नरबाग साईडला गाडी उभी. आम्ही डाव्या साईडला उतरून रस्ता क्रॉस करून दक्षिण दिशेला गेलो आम्ही. दक्षिणेला आणि गवत होतं किती केवढला कमऱ्यावरला बघा. नंदभाऊ कमऱ्यावरला गवत होतं. ते गवतातून चालत आम्ही ते म्हणे कुठे राहायचं म्हणलं फक्त बड्या मागे चालत राहायचं. आता आपल्या गेलो म्हणजे असे 10-5 मीटर गेलो असं. तिथे एक विहीर सापडली आम्हाला. काय सापडली? विहीर गवतामध्ये चौखून गावात. आणि तिथं विहीर. आणि ते विहिरीतून अजून खाली कमरेत का गड्डा खोदले. ते मोठं ते ठेवली बघा. मोठं ठेवली. 50 फूट दोरी संग राहायचं. कारण काय सांगावं लागत नव्हतं बाबाजीला. काय कारण सांगायचं? कारण सांगायचं विशेष नव्हतं तिथं. पाणी नाही, ताप आला, थंडी वाजून आली, काहीच सांगायचं नाही. पुढे दोरी केली. दोरी संपली. 50 फूट दोरी संपली. खाली वाकलं कमोडू खाली टाकला. पाण्यात टाकला. पाणी घेतलं आणलं. पुन्हा बाबाजी जवळ आलो. बाबाजीला पाणी दिलं. पाणी घेतल्यानंतर पुन्हा प्रवास चालू झाला बघा. प्रवास चालू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी
विधी आरती आम्ही रात्री इंदूरला पोहोचलो पहाटे पहाटे. ते दवाखाने मध्ये बघा दवाखाने पण तरी पण बाबांनी नियम सोडला. तिथं दवाखान्याच्या परिसरामध्ये तिथं पालखी टिकून बाबाची पूजा वगैरे व्हायची. आणि मग बघा बाईनं सांगितलं एक मी काय केलं तर म्हणे परीक्षा वगैरे परीक्षा तिकून येताना नाही बघा जेवढे शिवलिंग आणले ना आता इथलं पारे कुठला असो कोणत्याही ज्योतिर्लिंगाचं असो कुठं आणले ते शिवलिंग ओंकारेश्वरून शिवलिंग आणलेले. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं शिवलिंग कुठलं आहे ओंकारेश्वरचं बघा. मग तिकून येताना पुन्हा बाबाजी कुठं आले ओंकारेश्वरला आले. ओंकारेश्वरून तिथून काय घेतलं जे शिवलिंग आहे शिवपुरी मधलं शिवपुरीचं एक निमगावचं बघा. तिथं ओंकारेश्वरला आल्यानंतर पुन्हा नर्मदेचं स्नान केलं. नर्मदेचं स्नान करून नर्मदे तीर्थ पाणी आपण पाणी म्हणतो राईट तीर्थ बाईने सांगितलं कमंडूल भरून तीर्थान म्हणे मला बघ काय म्हणे तीर्थान तीर्थ बघा. ते तीर्थ म्हणजे प्रत्यक्ष काय सांगायचं त्याचं बाबाई स्वतः घेतले ते तीर्थ बाबाईने बघा. आणि शिवलिंग कुठून आणायचे बाबाजी नर्मदेचं शिवलिंग ओंकारेश्वर दुसरीकडून कुठून जेवढे शिवलिंग बाबाईने बसवलेले तेवढे कुठले शिवलिंग आहे ओंकारेश्वरचे ओंकारेश्वर. आणि ते दुकान बाबाईचा फोटो सुद्धा कुठे आहे अजून त्या दुकानामध्ये बघा ओंकारेश्वरला म्हणून बघा आपण किती भाग्यशाली बाबाई सारख्या जीवनामध्ये बाबाई सारखे संत तुमच्या आमच्या सारख्या जगांच्या जीवनामध्ये बाबाई सारखे संत मिळाले लाभले आपल्या जीवनामध्ये. म्हणून आता कोणता रोग आता करोना जरी आला करोनाचा बापाही आला बाबाजी डरणे की काय बात आहे बाबाजी आपने फक्त काय करा नियम जो माझ्या नियमात पडेल मी त्याच्या विधी आरती नियम केला तर आपला कोणताही रोग आपल्याला काही होणार काय करते ते पळून लावते पळून बघा. तसं वाटलंच आपलं आता काय घ्यायचं बाबाईचं मूर्तीचं तीर्थ आणि पारेश्वराचं तीर्थ घ्यायचं. काय घ्यायचं तीर्थ घ्यायचं. मग आपला दुसरं आवश्यक कोणतंच नाही. दुसरं काय घ्यायचं भस्म गाव त्या भस्मानं काय होतं ताप तूप आपलं सगळं निघून जात असतं. म्हणून बघा बाबाई सांगितलं तेवढं कमीचे बघा या ठिकाणी. दुसरा देव बघायचा नाही दुसरा साधू बघायचा नाही. फक्त काय उठताना बसताना कोण पाहिजे आपल्या जीवनामध्ये कोण बाबाजी 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 म्हणजेच पारेश्वर म्हणजेच आहे का नाही दुसरं आहे का नाही बाबाजी म्हणजे पारेश्वर म्हणजे बाबाजी. मग बघा तुम्हाला तुमचे केसाला सुद्धा काय धक्का लागणार नाही. एक बाबाईचं भजन करू या ठिकाणी सगळेच बघा. आता तुम्हाला सांगितलं हे यांच्या भजने असते पालखीचे असते अजून कुठले आले बगूरचे आहे का नाही खामकरे नाजूक आमचे ज्ञानेश्वर पालखीचे हे कुठले पसोडेचे हा योगीराज आहे की नाही. आणि आता तरुण हे आज तर माझं रूपच बदलून टाकतं बरं का तुमच्या गावानं आहे का नाही. बाळू पाटील असेल नंदुबा असतील तुम्ही सगळे ग्रामस्थांना बदलवलं पण कोणीतरी एक निमित्त लागत आणण्यासाठी कोणतरी लागत ना. तुम्ही सगळे थोडे जात असलं पण काही कोणतरी एक प्रमुख घरामध्ये लागतं बरं का. जसं गाडीला एक ड्रायव्हर राहतो तो ते सगळे प्रवासी सुखरूप जातात सुखरूप येतात. तसे तुमच्या गावामधले 2-3 ड्रायव्हर आहे बाळू पाटील असतील आता कोणी आणलंय हे आपण पैसे लिहित मध्ये अनिल पाटील वाणी अजून आमदार साहेबांचे निधीले काही अजून खैरे साहेबांच्या निधी मधले वाणी साहेबांच्या निधी मधले सगळ्यांनी आणलेलं आहे. नंदभाऊंनी असेल बाळू पाटील असतील आपले काय ते वाणी बाबा काय त्यांचं नाव आणले अनिल वाणी असतील राहुल भाऊ असतील आहे का. आता नवीन तरुण नौजवान आमदार साहेबांना आता पारेश्वर काय म्हणते पारेश्वर बरोबर कृपा करू आले तुमच्या गावावर सगळं. आज तर मग काय आम्ही बरेच दिवस झालतो आज होतो आहे का. म्हणले एक उतरल्यानंतर आम्हाला समजा दंडभाऊ म्हटले बाबाईच्या मंदिर जायचं म्हणलं आम्ही ते बाबाईचं मंदिर शोधू म्हटलं.
स्वामी नाव तुमचं गोड लाविलं भजनाचा वेळ. स्वामी नाव तुमचं गोड लावलं भजनाचा वेळ. तुमचं गोड लावलं भजनाचा वेळ. मी नाव तुमचे गोड लाविले भजनाचे वेड. लावले भजनाचे वेळ. लाविले भजनाचे वेड. लावले विधीचे वेळ. लाविले विधीचे वेड. बाबाजी नाव तुमचे गोड लावले भजनाचे वेळ. बाबाजी नाव तुमचे गोड लाविले भजनाचे वेड. स्वामीजी नाव तुमचे गोड. बस बस गुंगले तुम्ही आता सगळे. बघा जरी तुम्ही बाळज्योती जरी चाळीस यात्रा नाही केली पण बाबाजीने बांधले जरी मंदिराची बाळज्योतिर्लिंगाची काय केली तुम्ही यात्रा केली. पायी पायी करा गाडीनं करा कसंही करा. बाबाजी सांगितले प्रवचनामध्ये सत्पुरुषांना मंदिर बांधले ज्योतिर्लिंग समान असतात. मग तुम्ही बद्रीनाथलाच गेले पाहिजे. आता ज्याच्या पैसे भरून जायची ताकद आहे तो जाऊ शकतो पण गरीब जाणार नाही म्हणून बाबाईने काय केलं तुम्हाला तुमच्या जवळच काय केलं बाबाईने मंदिर केले आहे की मंदिर बांधले हेमाडपंथी मंदिर बांधले म्हणून अशा पद्धतीने बघा आधी पेटवले. बघा या ठिकाणी सुंदर कार्यक्रम आपल्या ग्रामस्थांनी ट्रस्टी असेल गावकरी असतील माता भगिनी असतील पुरुष असतील साधू संत येते घरा दिवाळी दसरा दिवाळी दसराच वाटला असतं आम्हाला. प्रत्येक घरासमोर काय होती रांगोळी होती निरंजने होत्या है की नाही. आरती स्टार्ट होते है की. किती आनंद झाला तुम्हाला आणि आम्हाला त्या तुमच्या आनंदामध्ये आम्हाला डबल आनंद झाला बरं का. कारण आम्ही बघत होतो प्रत्येकाच्या चेहऱ्याकडं सगळ्याचे चेहरे असे एकदम आनंदी आनंद बघा. आनंद रे विठ्ठला आनंद रे शंकर ऐक तुझा पाहता विठ्ठला ऐक. अशा पद्धतीने बघा सुंदर अशी परिक्रमा करून सुखरूप नर्मदा मायानं काय केलं मध्ये एक देवडे बाबाजी यांना निघल्यापासून बाबाजी यांच्या सोबत होते. काय होते बाबाजी काय होते जनार्दन स्वामी कुठून होते सोबत होते. इथून पारेश्वर बाबाजी सोबत होते. बाबाजी काय म्हणायचे भाऊ तुम्ही जिथून निघत तिथून बाबा सोबत राहावं लागत म्हणे. हे बाबाजीचं वाक्य बरं का तुम्ही ऐका बाबाची क्लिप एखादी. जिथून बाबा तुम्ही निघा ना तिथून बाबा तुमच्या सोबत राहावं लागतं पुन्हा तुमच्या घरी आणून सोडायला लागतं तुमच्या आहे का नाही. असे बाबाजी यांच्या सोबत होते. भगवान पारेश्वर असतील नर्मदा माया असेल म्हणून यांची आनंद एकदम आनंदामध्ये त्यांची यात्रा झाली. सुखरूप या ठिकाणी बाबांनी आपल्या सोबत इथं आणून सोडला त्यांनी बघा. म्हणून आपण किती गुण गायले ते संपणार नाही बघा. अशा पद्धतीने बघा सुंदर असं या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांनी सुंदर मिरवणूकही काढली बघा. बाबाजीची पालखी या ठिकाणी बाबाजीचं मंदिर आहे. बाबाजी मूर्ती रूपाने मंदिरामध्ये आशीर्वाद रूपाने बाबाजीची मूर्ती त्या ठिकाणी पालखीमध्ये प्रतिमा रूपाने बाबाजी आहे की नाही. आणि तुमच्या मध्ये सुद्धा बाबाजी आहे की नाही. सगळ्यामध्ये बाबाजी झाल्याशिवाय बाबाजींचे एक जे घोषणा आपण अर्पण करूया. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जनार्दन स्वामी महाराज की जय. पारेश्वर भगवान की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. नर्मदा मैया की जय. हर हर महादेव. भगवान पारेश्वराच्या आणि बाबाजीच्या चरणी नतमस्तक होऊन तिन्ही संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपल्या पारेश्वर मठाचे मठाधिपती परमपूज्य आदरणीय स्वामी महेंद्रगिरीजी महाराज यांच्या नर्मदा परिक्रमाच्या प्रित्यर्थ आपण सर्व गावकऱ्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सर्व गावकऱ्यांना परमपूज्य महाराजांची महेंद्रगिरी महाराजांची आस होती की ती लवकरात लवकर कशी येतील. आत्ताच महाराजांनी सांगितलं की घरात स्त्री नसल्यावर घरात आई नसल्यावर काय स्थिती त्या घराची होती. जसं म्हटलेलं आहे का आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी. आई नसेल काय घडतं तसं आमचे स्वामी महेंद्रगिरी महाराज नाही तर 3 महिने या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना करमत नव्हतं. अक्षरशः असं इथं सुना लागायचं आणि सगळ्या गावाला चिंता होती का महाराजांची जी तब्येत आहे महाराजांचं जे शरीर आहे
त्यांची जी प्राणवान आहे अत्यंत कोमल आहे आणि त्यांची परिक्रमा कशी पूर्ण होईल अशी सगळ्यांना या ठिकाणी निश्चित चिंता होती, परंतु भगवान पारेश्वराच्या आणि बाबाजीच्या आशीर्वादाने त्यांची या ठिकाणी परिक्रमा सुखरूप झाली आणि त्यांच्या सेवेसाठी बाबाजीचे एक भक्त बाबाजी सोबत ज्यांनी सेवा केली आणि या पारेश्वर आश्रमाच्या आपल्या ट्रस्टचे जे आमचे विश्वस्त आहे आदरणीय रंगनाथ अण्णा यांनी बाबाजीची पूर्ण काळजी घेतली आणि त्यांनी त्यांच्या सोबत या ठिकाणी अत्यंत चांगल्या अशा प्रकारची या ठिकाणी त्यांची परिक्रमा संपन्न झाली. आत्ताच महाराजांनी सांगितलं का साधूचं वर्णन सांगितलं, साधू कसा असावा, तर मी तर असं म्हणेल महाराजजी का साधू स्वामी महेंद्रगिरी महाराज सारखा असावा. कुठलीच आसक्ती नाही, कुठलीच नाही. कोणी पाकिट दिलं, कोणी दक्षिणा दिली नाही दिली बी तर त्याच्यात वायर होल्डरच येणार, दुसरं काही येणार नाही. महेंद्रगिरी महाराजांना काही बदाम का जाऊन कधी खाल्ली नाही. मी त्यांना म्हणजे होल्डर वायर आणा, आम्ही ट्रस्टी आहे ना, तुम्ही तुमचं करा काय करायचं ते, कधी काही कधी असं कधी करीत नाही. एवढ्या या ठिकाणी ट्रस्टच्या सगळ्या चाव्या दक्षिणा दानपेठेच्या चाव्या त्यांच्याकडे राहत्या, वर्गणी सगळे पैसे त्यांच्याकडे जमा असतात, पण कधीही 1 रुपया त्यांनी त्या वर्गणीतून काढला नाही. आम्ही जे ट्रस्टी गावकरी जे हिशोब या ठिकाणी होतो तर त्यांनी तंतोतंत जे आहे ते आमच्याजवळ दिलं. आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला काय करत ते करा, ते आम्हाला काय करायचं आहे, हे सगळं पारेश्वराचंच आहे. असं निर्मळ स्वच्छ जसं जी ज्या नर्मदा मैयाची त्यांनी या ठिकाणी परिक्रमा केली, जशी नर्मदा परिक्रमा जशी स्वच्छ निर्मळ आहे असे साधू या ठिकाणी पालखेडला निर्मळ आणि स्वच्छ मिळालेले आहे. म्हणून या ठिकाणी जी प्रगती या ठिकाणी साधू जर असेल तर त्या गावची त्या मंदिराची शोभा आहे आणि हे जे पारेश्वराचं जे वैभव या ठिकाणी वाढतं निश्चितपणाने त्यांची तपसाधना यामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांच्या बद्दल किती बोललं किती वर्णन केलं तर कमीच आहे. या ठिकाणी या भगवान पारेश्वराचा 48 वर्धापन दिन सोहळा चालू होता. रोज 10 वेळेस बाबाजी फोन करायचे, कार्यक्रम का चालू आहे, सगळी अवस्था आहे का, महाराज आले, महाराजांची अवस्था आहे का, सगळी चिंता असायची. आम्ही त्यांना सांगायचो बाबाजी तुम्ही काही चिंता करू नका, इथे सगळं पारेश्वराच्या बाबाजीची कृपेने व्यवस्थित चालू आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमची काळजी घ्या. परंतु त्यांना सगळी काळजी या आश्रमाची होती. विशेषतः बाजूला फुलं लावले देवासाठी, त्याची एवढी चिंता त्यांना, फुलं कोणी तोड राहिलं का, तिकडे कोणी गेलं का, तार कंपाऊंड आहे बरोबर, म्हणजे इतकी काळजी घेणारे आमचे महाराज आहे. आणि ते अत्यंत या ठिकाणी बाबा आले सुखरूप आले, आपण त्यांचे टाळे वाजून या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करू. आता ज्या ठिकाणी स्वामीजीनं सांगितलं का बाबाजीनं 12 ज्योतिर्लिंग बांधले. स्वामीजी मला चांगलं आठवतं, मी लहान होतो 4थीच्या वर्गामध्ये, आमच्या चुलत्याने मला बाबाजी सोबत त्या हिंदुस्थान ट्रॅक्टरमध्ये बसवलं प्रवचन ऐकायला. आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये 1989चं शेवटचं प्रवचन बाबाजीचं पारेश्वर वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने झालं शिवरात्रीच्या महापर्व कालावर. आणि नंतर डिसेंबरमध्ये बाबाजी महानिर्वाण झालं. तर बाबाजीनं सांगितलं होतं का पालखेडच्या भाविकांना विरोळा येण्याची गरज नाही, कुठल्याही ज्योतिर्लिंगाला जायची गरज नाही. 12 ज्योतिर्लिंगाचं महत्व या पारेश्वराचं आहे, स्वतः बाबाजीनं शेवटच्या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही गावाचं जे या ठिकाणी आश्रमाचं गावाचं जे आपल्याला सगळा काय पालट दिसतो हे सगळं बाबाजीच्या आणि पारेश्वराच्या कृपेनं होतं. रात्री या ठिकाणी आमच्या माता भगिनींनी आज आपल्यासाठी सगळ्यासाठी जो प्रसाद आहे, लाडूचा प्रसाद आहे. बरं विशेषतः असा आहे बाबाजी का ज्या भाविकांनी या ठिकाणी 15-20 भाविकांनी पारेश्वर वर्धापन दिन सोहळ्याची 48व्या सांगतेची महाप्रसादाची पंगत दिली, ते पारेश्वरला असं करून घ्यायचं होतं. त्या पंक्तीला स्वामी महेंद्रगिरी महाराज नव्हते, म्हणून पारेश्वरानं बाबाजीनं त्या पंक्तीतून वर्गणी उरवली आणि त्या वर्गणीतून त्या आजचा हा प्रसाद होतोय. म्हणजे बघा तुम्ही कशी चिंता क्षणोक्षणाला आहे सद्गुरू बाबाजीला. आणि ज्या भाविकांनी महाप्रसादाची पंगत दिली त्याच पंक्तीतून आज या ठिकाणी आपण हा महाप्रसाद करतोय. रात्री 2 वाजेपर्यंत माता भगिनी लाडू बांधले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सर्वजण अभिनंदन करू टाळी वाजून. आणि बाबाजी आमचं गाव हे जे पालखेड गाव आहे अत्यंत चांगलं गाव आहे आणि सगळं दाती लोक आहे. या ठिकाणी पारेश्वराच्या बाबाजीच्या कार्यासाठी कधी कमी या ठिकाणी पडत नाही. एवढंच मला या ठिकाणी शेवटचं सांगायचं आहे का कालच्या कार्यक्रमामध्ये आमच्या 48 वर्धापन दिन सोहळ्यामध्ये 7,528,000 रुपये वर्गणी जमा झाली. आमच्या माता भगिनीला कल्पना त्या देऊन टाकी, त्यांना काही माहित नाही पुढं काय झालं ते. आणि 4,28,738 रुपये खर्च आला. 2,51,790 रुपये शिल्लक राहिले आणि समोर 4,51,000 रुपयाची जागा घेतलेली, त्याची खरेदी करायची आहे. बाजूला एका जागेचे 2 लाख रुपये द्यायचे आहे.
या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने होणार आहे. आणि याच्यासाठी पालखेड गावाला या ठिकाणी स्वामीजी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही बाबाजीची फार सेवा केली, मला सगळी माहिती आहे. लहानपणापासून मी बघतो तुम्ही सेवा केली, म्हणूनच बाबाजीने तुमचं नाव सेवागिरी ठेवलं. आणि तुमच्या सेवेमुळेच त्या ठिकाणी बाबाजी त्या काकोळाच्या आश्रममध्ये यायचे. असे अनेक प्रसंग यायचे. एक दिवस तर असा प्रसंग आला, एक शेवटचा एक अर्ध्या मिनिटात सांगतो का सेवागिरीजी महाराज रात्री 1:30-1:45 वाजता ग्राउंडवर आले आणि मला फोन केला, नंदू भाऊ आम्ही ग्राउंडवर राहिले, तुम्ही एकटेच या म्हणे. ती काही मला जाऊन देईना. ती म्हणे कोणाचा फोन आहे काय, असं कसं काय करते तुम्ही एकटे चालले 1:45 वाजता. म्हणलं नाही नाही महाराज आहे. मग मी गाडी घेऊन तिथे गेलो आणि यांची गाडी रोडवर उभा. मी सांगितलं बाबाजी मी गाडी घेऊन आलो, परंतु तुम्ही एकटे गाडीच्या खाली उतरा, तुम्हाला मी अशी गाडी फिरून बघतो तुम्हाला लाईटमध्ये आणि मग मी तुमच्या जवळ येतो 1:45 वाजता. आणि त्याच्या पुढचा विषय आम्हाला दोघांनाच माहिती पुढं काय काय झाला तो. म्हणजे अशा अनेक गोष्टी अशा आहे का महाराजांच्या सेवेमध्ये या ठिकाणी काम करण्याची सेवा करण्याची संधी मिळाली. आमच्या रंगनाथ अण्णांना सुद्धा मी या ठिकाणी फार धन्यवाद देतो गावाच्या वतीनं का तुम्ही बाबाजीची फार काळजी घेतली. आणि म्हणून त्याच पद्धतीने आमचे जे या ठिकाणी जे कुठे सागर ते सगळे मुलं यांनी 3.5 महिने या ठिकाणी शाळा सांभाळून पूर्ण आश्रम सांभाळला. विधी आरती नित्यनेम या ठिकाणी झाली. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण टाळी वाजवून अभिनंदन करू. आणि ज्या माता भगिनींनी आजच्या ह्या महाप्रसादामध्ये त्यांनी स्वतः पोळ्या बनवून आणल्या त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण खूप खूप आभार व्यक्त करू. आणि लगेच आपण सर्वजण आरतीला या ठिकाणी उभा राहणार आहे. यानंतर सगळ्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या तरुण मंडळींनी पहिल्यांदा माता भगिनी या ठिकाणी बसतील, बाकीचे पुरुष मंडळी तिकडे बसतील. सर्वांसाठी लाडू आहे, बटाट्याची भाजी आहे, पोळ्या आहे, वरण आहे, भात आहे. अत्यंत सुंदर आणि प्रसन्न अशा प्रकारचा या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केली. सगळ्यांनी पोटभर प्रसाद घ्यायचा. आणि बाबाजीने सांगितलं होता नर्मदा मातेचा, भगवान पारेश्वराचा, बाबाजीचा आणि या तिन्ही संतांच्या दर्शनाचा हा प्रसाद आहे. सर्वजण या ठिकाणी काहीसाठी आपण या ठिकाणी आरतीसाठी उभा राहू. नैवेद्य झालेला आपण सर्वजण आरतीसाठी उभं राहून बाबाजीची छोटी आरती होईल लगेच.